पवार एका बेंचवर बसणारे सारथीचे विद्यार्थी म्हणजे मराठा समाजाचे विद्यार्थी त्या पोरांच्या अकाउंटला 7-7 लाख रुपये जमा केले आणि ओबीसीच्या पोरांना मात्र तुम्ही निधी द्यायला तयार नाही। हा कुठला न्याय आहे? काय कळतं अजितदादा पवारांना सोशल जस्टिस म्हणजे काय? मुळात कारखानदारांच्या हातामध्ये या महाराष्ट्रातल्या लोकांनी तिजोरीच्या चाव्या दिलेल्या आहेत। माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना मी काय बोलतोय हे चांगलं कळतंय। अजितदादा पवारांकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा नाही। आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवरती अजूनही विश्वास करून आहोत। येऊ घातलेल्या कालावधीमध्ये महाज्योती ओबीसीच्या बजेटरी तरतुदीविषयी जर मुख्यमंत्री बोलले नाहीत तर मग संघर्ष या महाराष्ट्रामध्ये इथून पुढचा काळ हा ओबीसींचा असेल। प्रवीणदादा गायकवाड कुठल्या शेवटाची कुठली सुरुवात करणार आहेत आम्हाला माहिती नाही, पण आमच्याच जीवावर तुम्ही राजकारण केलंय। पण आता आमच्या पोरांना कळायला लागलंय तुम्ही दोगले आहात, तुम्ही डुप्लिकेट पुरोगामी आहात। हा माझा आरोप प्रवीणदादा गायकवाड आणि त्याच्या सगळ्या संघटनेवर आहे। सर, गेल्या काही दिवसांपासून ओबीसीच्या आरक्षणाबाबत तुम्ही भूमिका मांडताय, मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न प्रलंबित आहे यावर तुम्ही देखील बोलताना दिसत नाही आणि गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके बारामतीच्या शारदा प्रांगणात 7 दिवसाचं जे उपोषण झालं त्यातला कार्यकर्ता आहे 2014चं। दुसरी गोष्ट, धनगर समाज ओबीसी मध्ये येत नाही हे सांगितलं कुणी? धनगर समाजाला जे विजयंतीचं 3.5% आरक्षण आहे ते 27% मधलंच आहे। जे पंचायत राज मधल्या निवडणुका लागतात तो धनगर समाज ओबीसी मधूनच येतो। केंद्रामध्ये जेवढा शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला धनगर हा ओबीसी मध्येच आहे। त्यामुळे धनगर समाजाची ही जबाबदारी आहे की या 27% आरक्षणाचं संरक्षण करणं हे धनगर समाजाच्या पोरांची जबाबदारी आहे। जे ताटातलं आमच्या ताटातलं जे आरक्षण आहे ते वाचवायचं का नाही वाचवायचं? त्यामुळे आमची प्रायोरिटी आता आमच्या विजयंती आमच्या ताटातलं आमची पोरं शिकतायत, पोरं एमपीएससी देत आहेत, पोरं नोकऱ्यांमध्ये जात आहेत, ते आरक्षण सोडून द्यायचं असं म्हणणं आहे का कुणाचं? त्यामुळे आमच्या ताटातलं आरक्षण वाचवणं हे आमचं कर्तव्य आहे ना। त्यामुळं धनगर समाजाला आणि धनगर समाजाच्या अलीकडच्या नेतृत्वाला सगळं कळतंय। प्रकाशअण्णा शेंडगे असतील, महादेवरावजी जानकर असतील, गोपीचंदजी पडळकर असतील, ह्या सगळ्या मंडळींचं ओबीसी रिझर्वेशन टिकलं पाहिजे ही एकमुखी मागणी आहे। त्यामुळं आम्हाला खरं काय खोटं काय चांगलं कळतंय आणि आमचं शोषण कुणी केलंय, आमचं प्रतिनिधित्व कुणी नाकारलंय। आमच्या बारामती परिसरामध्ये लढणाऱ्या अनेक पिढ्या होत्या। मारुतराव चोपड्यांची होती, कोकरेंची होती, देवकात्यांची होती। कुठं आहे ती माणसं? कधीतरी एकदा अरे भूतदया म्हणून तर त्यांना कुठलं तरी एखादं प्रतिनिधित्व द्या तुम्ही। नेहमी आमच्या मताचा वापर तुम्ही करणार। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा हिसाब चुकता होईल इथून पुढच्या कालावधीमध्ये। तुम्ही म्हणताय की ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठीची ही जी लढाई आहे, मग धनगर समाजाला एसटी मध्ये त्यांचं आरक्षण मिळवण्यासाठी काय भूमिका असणार आहे का फक्त ओबीसीच्या आरक्षणासंदर्भातच तुम्ही बातचीत करणार? आमच्या 4 पिढ्यांची लढाई एसटीची, पण आमचं ओबीसीचं ताटातलं आरक्षण टिकवणं हे प्रायोरिटी। आज रोजी आम्ही पोट भरलं तरच उद्याची आम्ही बात करू शकतो ना। आमच्या ताटातलं आरक्षण वाचवायचं का नाही वाचवायचं? त्यामुळं एसटीची लढाई चालू राहील, पण आमच्या हातातलं आरक्षण आम्ही कधीही सोडणार नाही। आणि फक्त धनगराचंच एनटीचंच बोलत नाही मी, गावगाड्यातल्या 27% गावगाड्यातल्या विजयंती ओबीसीच्या सगळ्या माणसांचं, गाव कुसामध्ये राहणाऱ्या समदुःखी माणसांच्या हिताचं संरक्षण करणं ही आमची प्रायोरिटी आहे। शेवटचा प्रश्न घेतो, सातत्यानं तुम्ही ह्या ओबीसीच्या आरक्षणावरती बोलताय, अजित पवारांवरती तुम्ही सातत्यानं टीका करताय। अजित पवारांचं अर्थ खातं आहे, अर्थ खात्याच्या माध्यमातून निधी मिळत नाही। मग असं असताना मुख्यमंत्र्यांवर तुम्ही बोलत नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती तुम्ही बोलत नाही, केवळ जातीय द्वेष निर्माण करण्यासाठी अजित पवारला टार्गेट करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी। आम्ही हक्क मागितले की जातीय द्वेष का? जातीय द्वेष मी धनगराबद्दल बोलत नाही, मी अख्ख्या महाराष्ट्रातल्या 450 जातींच्या हिताची बात करतोय। ओबीसी मध्ये काय फक्त धनगर येतो का? ओबीसी मध्ये 450 जाती येतात। आणि विधानसभेमध्ये कालच्या हाऊसमध्ये अधिवेशनामध्ये ज्यावेळी हा प्रश्न अभिजित वंजारी यांनी उपस्थित केला त्यावेळी उत्तर द्यायला काय मुख्यमंत्री आले होते का? उत्तरदायित्व ह्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्त नियोजनाची ज्याच्यावर जबाबदारी आहे त्यांनीच उत्तर दिलं ना। त्यामुळं उत्तरदायित्व अजितदादा पवारांकडे, तर आम्ही अजितदादा पवारांबद्दलच बोलणार ना। आणि सत्तेमध्ये राहणारे नेहमी अर्थमंत्री पदाला गुळाला जशा मुंगळ्या चिकटून बसतात, अर्थ खातच कशासाठी हवं असतं? उत्पादन शुल्क मंत्रीपदच कशासाठी हवं असतं? उत्पादन शुल्क अजितदादा पवारांना यासाठी हवं आहे की जय पवारांचा जो दारूचा कारखाना आहे त्याचं डेली उत्पादन हे 1,10,000 लिटरचं आहे, तो कारखाना चालवायचा आहे। त्या कायद्यामध्ये खाडाखोड करायची आहे, म्हणून त्यांना या सगळ्या गोष्टी लागतात। अरे आता आम्हाला कळतंय ना, आम्हाला संविधान कळतंय, तुम्ही काय वागताय ते कळतंय। त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये बास झालं शोषण। इथून पुढे आमची लढाई
ही हक्क अधिकाराची तीव्र लढाई असेल.